पुरुषोत्तमस्तोत्रम् ओम नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते स्तुऋषिकेशी महापुरुषपूर्वज एनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेशति यत्रैतत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात्परपरतरः प्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णः प्रसीदतु कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशी निषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं य इदं कीर्तये नित्यं स्तोत्राणामुत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। अथ चतुर्थोऽध्यायः श्रीगणेशाय नमः। पूर्वाध्याय माझे उत्तम मलमासासी पुरुषोत्तम नाम कैसे लाभले अनुपम कथानक कथियले। आता पुढे कथा सुरस श्रोती श्रवणाद्यावे मानस श्रीकृष्ण म्हणे धर्मरायास पूर्वेतिहास सांगतो। अरे ही पांचाली तुमची पत्नी पूर्वजन्माची माझी साची मेधावी नामक ब्राह्मणाची सुंदर कन्या जाहली। ती चंद्रकले ऐसा वाढत 10 वर्षांची झाली तत्वदा सिंहगटी परमशोभिता शशिवदना हरिणाक्षी लावण्याची कैवलखाणी वाटे रंभा झाली मेदिनी पित्यासी ते एकलीच म्हणणे अत्यंतची प्रिय असे। पूर्वे तियेच्या बाळपणात माता पावली स्वर्गाप्रत तैपासून पित्याने सतत पोषण केले तियेचे तेणे योगे तिये वाचन मेधाविसन पडे चैन पुत्राप्रमाणे रात्रंदिन प्रेमेलारण करीत असे। ती साहित्यशास्त्री झाली कुशल नीतिशास्त्र जाणे सकळ चातुर्याची गुण विपुळ तिजमा लागी तिचं माझी वसिन्नले ऐसा ती विप्रकन्या झाली सकळ सद्गुणांनी माया तियेच्या परमसख्या अन्या राहत होत्या शेजारी त्या पतिपुत्राधिकासहित सुखे भोगित हो रात्र ते पाहून तिचे मनात इच्छा तदर्थ उद्भवली। मग एक तर्क करी मी गई होईन त्यांची परी गुण सौभाग्य निधी सत्वरी पती कैसा मिळेल परमसुख तैसे सुत मज केले होतील प्राप्त मी दुर्भागिनी असे खचित इच्छा व्यर्थ सकळही आता मी काय करू काय कोणाचा देव धरूपाय मी कोणा सेवो ऋषिवर्य की कोण तीर्थे आश्रमो मज काही सुचत नाही माझे भाग्य निचले खचित ते पिता तेचे असो पंडित मूर्ख झाला मद भाग्ये विवाह काळा गेला हुवन माझे न केले लग्न सखियात मी मुख्य असून कुमारी दुःख भोगत आहे। ह्या माझ्या सख्या समस्त सुख भोगिती दिवसात तो परत तो पतिने यथार्थ सुख काही मिळेना। हो मनमाता भाग्यवती पूर्वेच गेली स्वर्गाप्रती दुःख भोगावया निवृत्ती मज कैसे ठेविले ऐशी ती विप्रकन्या सतत चिंता नळे तद तळमळत व्यर्थ झाले म्हणत शोकार्णव उसंबळला। तिचा पती मेधावी ही कन्यादान करण्याविषयी सदा फिरत भूपतला ठाई योग्य वर शोधत असे परितेचा मिळेना कोण इच्छा ठाईच गेली मुरुण चित्ती भडकला चिंताग्न दुःखदारुण ससेविना म्हणे की कन्येचे काय हे दैव त्याहुरी माझे अभिनव आता नसचे काही उपाव कोण की देव उपासावा ऐसा विचार करीत वहिला आपला गृहा सन्निधा आला तो दैवाचा पडला घाला अंगी भरला काळताप खैदरा अंगारा परिदारुण ज्वाळा जाहल्याचे देहातून जळू लागले दोन्ही नयन कपाळ शूळ उद्भवला उठू लागले अंग सगळं श्वासोच्छ्वास चालले विपुळ हात पाय पडले विकळ पुढे पाऊल उचलेना मदिरामत्ता ऐसा पडत संकटे होय पुढे जाय चालत मूर्छा येऊन आरंभळत धरणीवरी पडिलेला पडता पडता कन्ये लागुनी ओरडला बाळे धावो म्हणून तो पितृशब्द पडला करणी कन्यामणी घाबरली जेथे पडला होता तात तेथे वेगी आली धावत तव तो मेधावी अत्यंत मरणोन्मुख झाला कंपे व्यापले सर्व शरीर मस्तकी सुटला धर्मभार हात पाय पडले गार नेत्रबुबळे परतली होऊ पाहता प्राणोत्कमन तव झाले भगवत स्मरण पूर्वी गारहस धर्माचे आचरण उत्तम केले तयाने तेने तयाचे अंतकाळी प्रपंचीची वासना गेली भगवन मूर्ती घनसावळी यथासित धावनीया म्हणे हे श्रीकृष्ण गोविंदा पुरुषोत्तम आनंदकंदा सत्वर धाव धाव मुकुंदा आता आपदान करावी तू दीनानाथ मी दीन तव चरणी असे लीन तरी माझे या भवाती तरुण उद्धारावे रक्षावे तुझ वाचुनी त्रिभुवनी आता रक्षिता नाहीच कोणी ऐसे बोलला मेधावी मुनी प्राण सोडला जाहळा तो धावले विष्णुदूत ततात्मा घातिला विमानात वैकुंठी नेऊन या त्वरित अखंड तेथे स्थापिला तो गत प्राण झाला पिता ते ऐसे पाहुनी विप्रसुता हंबरडा फोरणी हाताता म्हणून रडू लागली अंकी घेतले पित्याचे प्रेत आक्रोशक विलाप करी बहुत म्हणे दयाळा तू माझा तात आज मज का उपगलासी मजवर तुझी किती प्रीती नवे समिसी दिन राती आता कोणाचे अंकावरती ठेवून मज गेलास मी पोरी पोरगी पितृहीन माझे करी कोण रक्षण स्वसा बंधू की आप्तजन कोणीच नाही मज लागी महातपस्विनी होती माता ती तो पूर्वीच गेली ताता आता भोजनाच्छादन चिंता माझी कोण गैरल हा तुझा आश्रम सगळा अरण्य ऐसे निर्जन आता ह्यात मी तव बाळा कशी राहू एकली तुझ बिना मी झाले दिन पुणे उपभोग या वाचून
उपयोग काय वाचून खचित खचित देणे प्राण दुःखदारुण कंठविना तू कन्यावत्सला असून पिता विवाह विधीने करता मज एकला टाकून तथा कोठे आता गेलासी मी तो केवळ अज्ञान बाळी काही आगळी असेल केली म्हणून काही यावेळी टाकून या गेलास तरी ऐसे न करी बापा टाकून दे सर्व कोपा बाळका लागी करुणी कृपा सत्वर येई परितोनी आता सोडून देई मौन अमृता बोले ऐसे बोलून बहुत वेळ झाला निजोन उठ उठ सत्वरी ऐसी बोलून या कुमारी वारंवार विलाप करी रडता रडता अश्रुधारी सर्वांगी भिजले तयेचे ऐशे परी बहु वेळ गेला तरी तो ऐसाचे असे पडला ऐसे पाहुनी ती विप्रबाळा बहु दुःखार्थ झाली कुरुरी ऐसी दीर्घस्वरे रडू लागले एकसरे ते ऐकून वनस्थ सारे विप्ररे बोलो गुनिया म्हणते की हे अते करुण आज ह्या वनी रडते कोण मग सकाळी सत राहून स्पष्ट शब्द ऐकला तैही मेधावीची बाळ रडत ऐसी निश्चित केला हा हा म्हणून विप्रांचा मेळा धाविनला तत्काळ विप्रकन्या होती रडत तेथे पावले ते समस्त तो तियेच्या अंकी प्रेत मेधावीचे देखिले तेने दुःखी ते ब्राह्मण करिता झाले बहु रोदन मग कन्येच्या अंगावरून पेतकाळने घेतले तैती अंत्यची झाली दुःखी तियेचे कथिल्या वेदांत गोष्टी प्रेत उचलण्या उठावटी स्मशाना जाते झाले शिवासन्निध यथा विधान प्रेतास दिला मंत्राग्न ती माझी स्नान करून तिला अंजली दिले परत आले विप्राश्रमासी आश्वाविले आश्वासिले त्या कन्येसी तदनंतर स्वस्वगृहासी सर्वही जाते झाले मग विप्रात म्हणजे काय करी अंतरा माझी धरले धैर्य यथाशक्ती करून व्यय उत्तर कार्य सरिले 13 दिवस झाले पूर्ण तात गृहीत वसे आपण पितृवियोग दुःख तर दारुण ते लागून ससविना जीवना विने मासोळी तैसे रात्र मळी हा हा देवा म्हणून कपाळी पैसा हात लावून या वारंवार स्मरण पित्यासी रडत राहे उक्साबुक्सी निद्रा नाही कदा तियेची शोक निमग्न सर्वदा ऐसा लोटता काळभूत एकी दिनी त्या शून्यगृहात दुःखे टपटपा अश्रू गाळत चिंताकाळी बसली असे तो दैवे घेते स्थानी स्वेच्छे पातला दुर्वास म्हणी तो ते केवळ कोपाची खाणी तू शूलपाणी दुसरा माध्यान्नीचा सहस्र कर तैसे तयाचे तेज प्रखर माथा पिंगड चटांचा भार धडीला असे जयाने विरंचाची देव समस्त जयाचे स्वभावा सदा भीत शापानुग्रहा लागे समर्थ जासम तुझा नसेची राजातन मातेने बाळपणी उत्तम सेवा केली म्हणून ती लागे त्रिदशाकर्षिणी विद्यादित्री जयाने मी देवांचाही देवासून मज रुक्मिणी वर्तमान अश्वावरी रथासी चुंबन रथीचा हाला आपण मग आम्हा दंपती उभयता मार्गे रथ उडता सुकुमार माझ्या पत्नी रुक्मिणीकांता तृषाक्रांत झाली सुगला कंठ बाळाला ओठ रथ ओढावयानं चाले नीट तेव्हा तिने ते आपले कष्ट हळचुमज सांगितले तेने मजला आली दया जाता जाता भूमी दाबली पाताळीची गंगा काढली धार उडाली वेगाने ती रुक्मिणीच्या मुखात दातात तृष्णा झाली शांत माझे कृत पाहून समजता मुनी अत्यंत गोपला मज म्हणे रे चक्रपाणी ही रुक्मिणी तुझी पट्टराणी जरी आवडती आहे म्हणून ऐसे के हे कृत्य केलेसी स्वप्रियेच्या प्रेमाकरता माझी मर्यादा न धरिता पाताळीच्या अन्निसरिता प्रियसी जळ पाजिलेस तुवा आपला पराक्रम दावाया केलेस कर्म तरी त्याचे अधम फळ देतो घेई समग्र तुम्हा दंपत्याचा घोर वियोग होईल खरोखर ऐसा आम्हा शाप दुर्धर दिधला असे जयाने तो दुर्वास महर्षी येता मेधावीच्या गृहासी तया पाहुनी विप्रकन्यासी परमानंद झाला सर्वही शोक टाकून धैर्य वंदिले मुनीचे चरण आसन पाद्याती समर्पण पूजन केले यथाविधी कंदमूळ फळाधिक वस्तू वन्य अर्पिल्या अनेक मग ऋषीशी जोडणे हस्तक विनयते बोले ऐसे की अहो मागा मुनिवरा अहो महाभागा मुनिवरा अत्रिगोत्र दिवाकरा आज या दुर्भाणिकेचे दुर्भागिणीचे घरा कोठिणी येथे झाले आज या झाला माझा भाग्योदय यात नाही संशय नातरी हे आपले पाय कोठिणी मज दिसले पै अथवा माझा पितृपुण्याने प्रेरले असेल या कारणे मतकल्याणार्थ आपले येणे झाले असेल साचार भवादृशीचा पाद्र जमम शरीरा लागेस आज आणि जे का हे दर्शन सहज मजलागी लाभले याने माझे व्रतदानाधिक कर्मे सकळ झाली सफळ झाली आणि ह्या जन्माचे सार्थक आजी झाले निश्चय ऐसे बोलणे विप्रनंदिनी तटस्थ राहिली करजोडीने मग हास्यमुख दुर्वासमुनी ते लागी बोलत म्हणे गे सगुणे द्विज बाळे तुवा सर्वोत्तम आचरले पितयाचे कुळ उद्धिरले यात संशय नसेची मेधावी ऋषीची तपश्चर्या अनुपमासे म्हणून या तियाचे फळ तू सुशीलतनया झाली सहेसी ऐसपै कैलासावनी येत असता जाणले तुझी धर्मशीलता म्हणून मार्गे जाता जाता तवा आश्रमा पातलो तुवा केले माझे पूजन येणे पावलो समाधान माझे तू पितृकुळ मंडन गुणनिधान ऐसे आता जातो बद्रिकाश्रमासी जेथे साक्षात नारायण ऋषी लोकहितार्थ हर्निशी उग्रतप करीत आहे तयाचे करुणिया दर्शन स्वस्थाना जाईन निघून सुविचारे शोक टाकून स्वस्थ राहिले सुशीले ते ऐकून विप्रसता म्हणे हो मुनिवर समर्था तुमचे दर्शन होताची तत्वदा शोक नष्ट
सर्वही मज समान सम्मानले आपण जेणे होणार मज कल्याण परिजय सांप्रत महाविघ्न दावाग्नेसे उदलेसी ते मज जाळी ते सदाही ते तो न जाणसी का काही तरी दयाळा या समयी कृपा करी सत्वर सुविचारे पाहता जगात मज धैर्य दत्ता नाही कोळ दिसत माता पिता बंधू की आप्त नाहीच कोणी मज लागे दुःख सागरी निमग्न ऐसी पुढे जिवंत राहू कशी जिकडे पहावे तिकडे म्हणजे सर्व ओस दिसत आहे तरी दयाळा कृपा करा माझे दुःख निरसी सत्वर पाप पाणी ग्रहणार्थ कोणीही वर इच्छित नाही मज लागी यापुढे मी होईल वृषली ऐसे चिंता मज उद्भवली त्याने समूळ निद्रा गेली गोडल लागे भोजन यास्तवा आता देणार प्राण हा मम निश्चय झाला जाण ऐसे बोलून ती कन्या दिन उगाच राहती झाली इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रुते ऐको रेत चतुर्थाध्याय मधुरः इति श्री पुरुषोत्तम महात्म्ये चतुर्थोऽध्यायः।